चला बुक नोटबुक ओपन करा. आता पहिला जे क्वेश्चन आहे ते फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज यावर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज फिजिकल चेंज, असा आपल्याला पहिला क्वेश्चन विचारलेला आहे. फिजिकल चेंज म्हटलं, फिजिकल चेंज कसा असतो? हा फिजिकल चेंज टेम्पररी असतो. टेम्पररी म्हणजे काय? तात्पुरता. कुकिंग ऑफ फूड, अन्न शिजणे, हे परमनंट आहे, एकदा शिजलं की शिजलं. रायपनिंग ऑफ फ्रूट, फळ पिकणं, पिकलं की पिकलं. डायजेशन ऑफ फूड, अन्न पचन होणे, पचलं की पचलं. पण इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर झाल्यावर काय होतं? पाण्याची वाफ होणे म्हणजे स्टीम तयार होते. या हवेला, या स्टीमला परत थंड हवा लागली की परत त्याचं पाणी होतं. हा टेम्पररी चेंज आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर सी. पुढचा क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज केमिकल चेंज? केमिकल चेंज कसा असतो? नेहमी लक्षात ठेवा, केमिकल चेंज हा परमनंट असतो. परमनंट म्हणजे एकदा झाला की झाला. याच्यामध्ये कोणती गोष्ट परमनंट आहे? मिल्क टर्निंग इनटू कर्ड, दुधाचं रूपांतर दह्यात होणे. तुम्ही सांगा, दुधाचं एकदा दही झालं की झालं, परत दह्यापासून दूध होणार आहे का? नाही. एकदा झालं की झालं. हा केमिकल चेंज असतो. नेहमी लक्षात ठेवा, केमिकल चेंज हा परमनंट असतो आणि फिजिकल चेंज हा टेम्पररी असतो. ओके. त्यानंतर पुढे बघा, क्वेश्चन नंबर 3. तिसरा क्वेश्चन. ड्युरिंग केमिकल रिएक्शन ड्युरिंग केमिकल रिएक्शन काय होतं? न्यू सबस्टन्स इज फॉर्मड, नवीन पदार्थ तयार होतो. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 4. विच ऑफ द following is an example of physical change? Which of the following is an example of physical change? Physical change म्हणजे कोणता? तात्पुरता. फिजिकल चेंज म्हणजे कोणता? तात्पुरता. तात्पुरता चेंज कोणता आहे? तुम्हीच वाचा. तात्पुरता, टेम्पररी. कुकिंग ऑफ फूड परमनंट आहे. डायजेशन ऑफ फूड परमनंट आहे. रायपनिंग ऑफ फ्रूट म्हणजे फळ पिकणं, हे पण परमनंट आहे. पण नॅफ्थॅलिन बॉल्स बिकमिंग स्मॉलर इन इयर, नॅफ्थॅलिन बॉल म्हणजे डांबर गोळी. डांबर गोळी विरघळते आणि डायरेक्ट तिचा गॅस मध्ये कन्व्हर्जन होतो. पण गॅसला आपण ज्यावेळेस कॉम्प्रेस करतो त्यावेळेस त्यापासून परत नॅफ्थॅलिन बॉल आपल्याला तयार करता येतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, नॅफ्थॅलिन बॉल्सचं एक्झाम्पल आलं तर हा टेम्पररी चेंज असतो आणि हा फिजिकल चेंज आहे. कोणता चेंज आहे? फिजिकल चेंज. ओके. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, 4. द ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड द फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड इज टू अटेन. केमिकल बॉन्ड कशामुळे तयार होत असतो? फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड. वाचा पर्याय. डुप्लेट ओनली, डुप्लेट होण्यासाठी होतो, पण ओनली असल्यामुळे इथं नाही. हायर टेम्परेचर नाही. हाय प्रेशर नाही. कंप्लीट ऑक्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे शेवटच्या सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट करणे आणि स्टेबल होणे, त्यासाठी या ठिकाणी केमिकल बॉन्ड तयार होत असतो. नेक्स्ट. व्हेन लाइमस्टोन पावडर इज हिटेड स्ट्रॉंगली विच गॅस इज रिलीज्ड. आता लाइमस्टोन म्हणजे कोण असतं? लक्षात ठेवा, लाइमस्टोन म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट. मग आता तुम्हीच सांगा, कार्बोनेटच्या रिलेटेड कोणता गॅस आहे? कार्बोनेट, कार्बोनेट, कार्बोनेट. याला हीट दिलं की लक्षात ठेवा, हा जो गॅस असतो हा गॅस असतो कार्बन डायऑक्साईड. लाइमस्टोन म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. तर कोणता गॅस बाहेर पडतो? कार्बन डायऑक्साईड. ओके. त्यानंतर पुढे बघा, क्वेश्चन नंबर 5. वाचा क्वेश्चन नंबर 5 नंबरचा क्वेश्चन, त्याचा आन्सर शोधा. कलरचा क्वेश्चन आहे. कलर तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत, त्याला पर्याय नाही. When zinc dust is added to copper sulfate solution, the blue color of the solution changes to.
चेंजेस टू. आठवा. हे बघा इथं तुम्हाला बुक ओपन करून दाखवतो मी. या काही गोष्टी तुम्हाला लक्षातच ठेवायच्या आहेत. या बुक मध्ये बघा, कलरलेस solution of zinc sulfate is formed when adding zinc dust into the blue sulfate of copper, blue solution of copper sulfate solution. म्हणजे कॉपर सल्फेटचं जे सोल्युशन आहे याचा रंग ब्ल्यू होता, लक्षात ठेवा. याचा रंग ब्ल्यू होता, ब्ल्यू. पण याच्यात झिंक टाकल्यानंतर जे झिंक सल्फेट तयार झालं त्याचा रंग कलरलेस झाला. हे बघा, कलरलेस म्हणजे ब्ल्यूचा कलर काय होतो? कलरलेस होतो. लक्षात आलं? ब्ल्यूचा कलर कलरलेस होतो, ब्ल्यूचा कलर कलरलेस होतो. लक्षात येते का बघा? सो द आन्सर इज कलरलेस. ब्ल्यू कलर कलरलेस, ब्ल्यू कलर कलरलेस. महत्वाचा क्वेश्चन आहे कलरवाला, तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. पुढे बघा, व्हेन सोडियम कार्बोनेट सोल्युशन इज मिक्स्ड विथ कॅल्शियम क्लोराइड सोल्युशन अ डॅश डॅश प्रिसिपिटेट इज फॉर्म्ड. व्हाईट प्रिसिपिटेट इज फॉर्म्ड. व्हाईट प्रिसिपिटेट या ठिकाणी तयार होतो. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, पर्याय नाही. 6. अ केमिकल रिॲक्शन इज अ प्रोसेस इन विच. केमिकल रिॲक्शन मध्ये काय होतं सांगा? द स्टेट ऑफ मॅटर चेंजेस. इथं ओनली दिलेलं आहे त्यामुळे हे ऑप्शन नाही. इथं पण ओनली दिलंय, कलर चेंजेस नाही. कलर चेंज होतो पण ओनली नाही ना, बाकी पण काही गोष्टी होतात. नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म्ड, हे पण नाही. केमिकल रिॲक्शन मध्ये काय होत असतं? न्यू सबस्टन्सेस आर फॉर्म्ड बाय ब्रेकिंग अँड फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड्स. जुन्या पदार्थामधले बॉन्ड तुटतात, नवीन पदार्थामध्ये बॉन्ड तयार होतात. सो द फॉर्मेशन ऑफ न्यू सबस्टन्स, नवीन पदार्थ तयार होतो. सो ऑप्शन नंबर बी. द सबस्टन्सेस दॅट टेक पार्ट इन केमिकल रिॲक्शन्स आर कॉल्ड. केमिकल रिॲक्शन मध्ये भाग घेणारे पदार्थ कोण? रिॲक्टंट्स. डेफिनेशनच आहे. कोण आहे सांगा? रिॲक्टंट्स. चला पुढे क्वेश्चन नंबर 11. वाचा क्वेश्चन. 11वा क्वेश्चन रीड करा. इन अ केमिकल इक्वेशन द रिॲक्टंट्स आर रिटन ऑन द डॅश डॅश साइड. रिॲक्टंट कुठल्या साईडला लिहायचे? रिॲक्टंट रिटन ऑन द लेफ्ट हँड साइड आणि प्रोडक्ट कुठे? राईट हँड साइड. एवढं सोपं असतं पण तुमचं चुकतं. नेहमी लक्षात ठेवा, रिॲक्टंट कुठल्या साईडला? रिॲक्टंट हे बघा इकडं थांबलो मी, इकडल्या साईडला लेफ्ट हँड साईडला. आणि प्रोडक्ट कुठं? प्रोडक्ट लिहायचे राईट हँड साइड. राईट हँड साइड इकडल्या साईडला या ठिकाणी प्रोडक्ट असतो. ओके, वाचा पुढचा क्वेश्चन. द सिम्बॉल युज्ड टू सेपरेट टू ऑर मोर रिॲक्टंट्स ऑर प्रोडक्ट्स इन अ केमिकल इक्वेशन इज. दोन किंवा दोन पेक्षा जास्त रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट असतील तर ते आपण कशाने दाखवतो? प्लस साइन. आताच बघितलं ना आपण, झिंक प्लस हे बघा कॉपर सल्फेट किंवा अजून कुठला असू द्या, या ठिकाणी आपण यामध्ये प्लस साइन दाखवत असतो. C+O2 इट गिव्स CO2. तर दोन किंवा दोन पेक्षा जास्त रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट असतील देन दे आर सेपरेटेड बाय प्लस साइन. नेहमी लक्षात ठेवा, ते कशाने सेपरेट केले जातात? प्लस साइन. ओके बाय, एकदम सोपे सोपे क्वेश्चन आहे. नेक्स्ट was a 13 question. Which symbol represents an aqueous solution in chemical equation? Aqueous solution लक्षात ठेवा, aqueous solution म्हणजे पाण्यामधलं. तर ते बघा त्याची सुरुवात AQ न दाखवतात. aqueous solution चे AQ. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. इन द केमिकल इक्वेशन CaCO3 आता इथं थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे. हे बघा, हे ॲरो आहे, ॲरोच्या वर हा डेल्टा आहे, छोटा त्रिकोण CaO + CO2. द सिम्बॉल डेल्टा इंडिकेट. हा डेल्टा म्हणजे छोटासा त्रिकोण काय इंडिकेट करतो? तर नेहमी लक्षात ठेवा, इट इज सप्लाइड. म्हणजे या कॅल्शियम कार्बोनेटला आपण खालून हीट दिलेली आहे, म्हणजे याला गरम केलेलं आहे, म्हणजे याला आपण तापवलेलं आहे.
आलं का लक्षात? याला आपण हीट सप्लाय केलेली आहे. डेल्टा साइन ऑलवेज इंडिकेट दॅट हीट इज सप्लाइड. डेल्टा साइन ऑलवेज इंडिकेट दॅट हीट इज सप्लाइड. हे नेहमी लक्षात ठेवा. हा क्वेश्चन या ठिकाणी खूप महत्वाचा आहे. चला पुढे पुढचा क्वेश्चन नंबर 9. In the reaction CuSO4 plus Zn, it gives ZnSO4 plus Cu, copper sulfate solution and zinc are called. याच्यामध्ये काय म्हटले, हे जे कॉपर सल्फेट आणि झिंक असतात यांना काय म्हणायचं? तर तुम्हाला सगळ्याला माहित आहे, यांना काय म्हटलं जातं? रिॲक्टंट. ओके. आणि यांना काय म्हणायचं? झिंक सल्फेट प्लस Cu कॉपर हे असतात प्रोडक्ट्स. हे कोण आहेत? तर लक्षात ठेवा, हे आहेत रिॲक्टंट्स. हे दोघं जण विचारलेत. हे बघा, कॉपर सल्फेट सोल्युशन अँड झिंक. कॉपर सल्फेट सोल्युशन अँड झिंक आर द रिॲक्टंट्स. हे रिॲक्टंट आहेत, इकडले प्रोडक्ट्स आहेत. नेक्स्ट, इन द रिॲक्शन व्हेजिटेबल ऑइल प्लस H2 इट गिव्स वनस्पती घी. द कॅटलिस्ट युज्ड इज. या ठिकाणी कोण कॅटलिस्ट वापरला जातो? निकेल. निकेल कॅटलिस्ट असतो, लक्षात ठेवा. कोणता कॅटलिस्ट आहे? निकेल कॅटलिस्ट. वाटलंच तर मी तुम्हाला आपल्या बुक मध्ये या ठिकाणी तुम्हाला ओपन करून दाखवतो. बुक मध्ये तुम्हाला ओपन करून दाखवतो. हे बघा, व्हेजिटेबल ऑइल प्लस H2 निकेल कॅटलिस्ट. लक्षात येते का? बघा, हा निकेल कॅटलिस्ट आहे. हा निकेल कॅटलिस्ट या ठिकाणी वापरला जातो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. निकेल कॅटलिस्ट वापरला जातो. पुढे बघा, क्वेश्चन नंबर 17. The white precipitate formed when silver nitrate solution reacts with sodium chloride. सोडियम क्लोराइड व्हाईट प्रिसिपिटेट कोणाचा तयार होतो? मग हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. मग ही रिॲक्शन पण तुमच्या परीक्षेमध्ये येऊ शकते. सिल्वर नायट्रेट कोण? AgNO3. सिल्वर नायट्रेट, हे बघा, AgNO3 सिल्वर नायट्रेट. सोडियम क्लोराइड काय? NaCl. सोडियम क्लोराइड काय होतं सांगा? त्याचे आयॉन्स तयार होतात. हा प्लस, हा मायनस, हा प्लस, हा मायनस, यांच्या आयॉनची आदला बदल होते. हे बघा, हा प्लस असेल तर हा मायनस, ह्याचा प्लस ह्याचा मायनस, कोण तयार होतं? AgCl प्लस, ह्याचा प्लस ह्याचा मायनस, कोण तयार होतं? NaNO3 म्हणजे सोडियम नायट्रेट. त्याच्यामध्ये व्हाईट प्रिसिपिटेट कोणाचा असतो? सिल्वर क्लोराइडचा, AgCl. सिल्वर क्लोराइड. ऑप्शन नंबर ए. मग हे रिॲक्शन आपल्या बुक मध्ये दिलेली आहे. तुम्हाला दाखवू का एकदा? ही रिॲक्शन आपल्या बुक मध्ये दिलेली आहे आपल्याला. ती हे बघा इथल्या साईडला, ही रिॲक्शन AgNO3 प्लस NaCl सिल्वर नायट्रेट प्लस सोडियम क्लोराइड, कोण तयार झालं? AgCl म्हणजे सिल्वर क्लोराइडचा व्हाईट प्रिसिपिटेट तयार होतो. सिल्वर क्लोराइडचा व्हाईट प्रिसिपिटेट तयार होतो. तुम्हाला प्रश्न काय विचारलेला आहे? कोणाचा व्हाईट प्रिसिपिटेट तयार होतो? तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कोणाचा? सिल्वर क्लोराइड. नेक्स्ट, आताच मी सांगितलं, विच ऑफ द फॉलोइंग इज बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन फॉर द रिॲक्शन बिटवीन सिल्वर नायट्रेट अँड सोडियम क्लोराइड. हे बघा, सिल्वर नायट्रेट प्लस सोडियम क्लोराइड. याच्यामध्ये काय होतं? फक्त आयॉन्सची एक्सचेंज होते. लक्षात येत आहे? हा प्लस, हा मायनस, हा प्लस, हा मायनस, हा प्लस याच्या मायनस बरोबर जातो. ओके. आणि हा प्लस याच्या मायनस बरोबर येतो. अशा पद्धतीने ही रिॲक्शन होती. AgCl प्लस NaNO3. तर हा जो सिल्वर क्लोराइड असतो याचा प्रिसिपिटेट म्हणजे गाळ तयार होत असतो. आलं लक्षात? अशा पद्धतीचा हा क्वेश्चन होता. वाचा आता पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19 रीड करा. हो हो हो.
चला क्वेश्चन नंबर 19 वाचा क्वेश्चनला. 19 नंबरचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 19. In the reaction of sodium chloride and silver nitrate, the downward arrow indicates. आत्ताच बघितलं आपण, हा डाऊनवर्ड एरो जो असतो हा कोणाचा असतो? प्रिसिपिटेट. फॉर्मेशन ऑफ प्रिसिपिटेट. आणि वर जाणारा एरो काय असतो सांगा? हा कोण आहे? प्रिसिपिटेट. प्रिसिपिटेट म्हणजे काय? गाळ. नेहमी सांगा, रिॲक्शन मध्ये झाल्यानंतर गाळ कुठं तयार होतो? खालच्या साईडला. आणि वर जाणारा एरो कोण असतो? वर जाणारा एरो गॅस असतो. नेहमी लक्षात ठेवा, कारण गॅस काय होत असतो? वर निघून जातो. गॅस तयार झाली की, हवा तयार झाली की ती वर निघून जाते. म्हणून ते वर जाणारा एरो नसतं, खाली जाणारा एरो म्हणजे गाळ असतो. प्रिसिपिटेट. क्वेश्चन नंबर 20. ड्युरिंग द एक्सपेरिमेंट ऑफ मिक्सिंग सोडियम क्लोराइड NaCl and silver nitrate in a closed chemical flask, the weight of the flask after the reaction. रिॲक्शन होण्याच्या अगोदरचं वेट आणि नंतरचं वेट काय असतं? तर नेहमी लक्षात ठेवा, रिमेन्स द सेम. एखादी केमिकल रिॲक्शन मध्ये नेहमी लक्षात ठेवा, रिॲक्टंटचं वेट वाढतही नाही, रिॲक्टंटचं वेट कमी होत नाही, जेवढ्याला तेवढंच राहतं, म्हणजे रिमेन्स द सेम. रिमेन्स द सेम. आलं का लक्षात? रिमेन्स द सेम. वाटलंच तर मी तुम्हाला बुक मध्ये दाखवतो. बघा बरं, इथं रिॲक्शन होण्याच्या अगोदरचं वेट किती आहे? तुमच्या बुक मध्ये बघा, इथं किती आहे? 300.23 ग्राम. आणि रिॲक्शन झाल्यानंतर बघा किती आहे सांगा? 300.23 ग्राम. म्हणजे काय? जेवढ्याला तेवढंच आहे, ना वाढलं ना कमी झालं. आलं का लक्षात? त्यामुळं रिमेन्स सेम. रिमेन्स सेम. वाढत पण नाही वेट आणि कमी पण होत नाही, जेवढ्याला तेवढं राहतं, जेवढ्याला तेवढं राहतं. सो आन्सर इज सी. पुढे बघा, क्वेश्चन नंबर 21. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्टली बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन? कोणतं खालीलपैकी बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आहे असं करेक्ट म्हटलेलं? तर त्याच्यामध्ये बघा, एक एक नंबर ऑफ ॲटम्स रिॲक्टंट साईडचे, नंबर ऑफ ॲटम्स प्रोडक्ट साईडचे, दोन्ही साईडचे ॲटम या ठिकाणी चेक करायचे. आपण सुरुवात करू. Na सोडियम. किती आहे सोडियम? इथं एकच आहे. इथे बघा इकडल्या साईडला Na2 म्हणजे सोडियम किती? तिकडल्या साईडला 2, म्हणजे हे बॅलन्स्ड नाही. खाली बघा, खालच्या साईडला इथं सोडियम किती आहे? एकच आहे. इथं Na2, इथं 2 आहेत, म्हणजे हे पण बॅलन्स नाही. इथं बघा, इथं सोडियम किती आहेत? 2. इथं पण सोडियम किती आहेत? बेदोनी 4 आहेत, म्हणजे हे पण नाही. राहिलं काय? हे 2 सोडियम, इकडं 2 सोडियम. ऑक्सिजन किती आहेत बघा? हे 2 आणि हे 4, टोटल किती झाले? 6. इकडे बघा, हे 4 आणि हे 2 किती झाले? 6. हायड्रोजन बघा, हे 2 आणि हे 2 किती झाले? 4. इकडल्या साईडला बघा, बेदोनी 4. इकडं सल्फर 1 आहे, इकडं सल्फर 1 आहे. रिॲक्शन बॅलन्स. Number of atoms on reactant side is equal to number of atoms on product side. Therefore, the reaction is balanced. कोणती बॅलन्स आहे? बी नंबरची. पुढे बघा, a balanced chemical equation has. बॅलन्स्ड म्हणजे काय? इकडल्या साईडचे ॲटम आणि इकडल्या साईडचे ॲटम इक्वल असले पाहिजे. इकडल्या साईडचे आणि इकडल्या साईडचे म्हणजे काय? रिॲक्टंट साईडचे आणि प्रोडक्ट साईडचे. The equal number of atoms of each element on both sides. बोथ साइड्स म्हणजे कोण? रिॲक्टंट साइड्स अँड प्रोडक्ट साइड्स. दोन्ही साइडचे या ठिकाणी इक्वल असले पाहिजे, बोथ साइडचे आयटम. नेक्स्ट, इन द रिॲक्शन N2 plus H2 reduce NH3, the balanced equation is. तुम्हाला बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन विचारलेले. मग बघा, पहिल्यामध्ये किती नायट्रोजन आहे? 2. इथे किती नायट्रोजन आहे? एकच, म्हणजे बॅलन्स नाही. इथे किती नायट्रोजन आहेत? 2. इथे किती आहेत? 2 नायट्रोजन झाले. पण हायड्रोजन बघा, बेदोनी 4 आणि इथं बघा 3 दोन्ही 6. इकडं हायड्रोजन 4 आहेत, इकडं 6 आहेत, म्हणजे हे पण बॅलन्स नाही. खाली बघा, नायट्रोजन किती आहेत? इकडं बेदोनी 4, इकडं किती आहेत? 2.
इकडे 4 आहेत, इकडे 2 आहेत, हे पण नाही. इथे बघा आता, इथं नायट्रोजन किती आहेत 2, इथं किती आहेत 2. हायड्रोजन किती आहेत 3 दुनी 6, इथं किती आहेत 3 दुनी 6, म्हणजे ऑप्शन नंबर सी. ओके, 24 रीड करा. क्वेश्चन नंबर 24. विच ऑफ द फॉलोइंग इज कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन मध्ये काय असतं, नावातच सांगितलं मी. कॉम्बिनेशन मध्ये काय, कंबाईन होणे, एकत्र येणे. आपण म्हणतो ना वर्ग कंबाईन करा. कंबाईन करा म्हणजे काय, 2 किंवा 2 पेक्षा वर्ग कंबाईन होऊन एकच वर्ग तयार होतो. मी इथे बघा, 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिॲक्टंट कंबाईन होतात आणि त्यापासून एकच प्रोडक्ट तयार होतं. हे बघा, हे मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन, मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन हे दोघं जण मिक्स झाले आणि यापासून MgO तयार झाला, एकच प्रोडक्ट. मग काही जण म्हणतील सर इथं बघा की दोघं जण तयार झाले. दोघं जण नाही, हा प्रोडक्ट एकच आहे. याचे 2 मॉलिक्यूल आहेत, लक्षात ठेवा. एकच प्रोडक्ट आहे, ह्याचे 2 मॉलिक्यूल आहेत, अजून एक असतात इथं प्लस, असं काहीतरी असतं. लक्षात आलं का, हा एकच प्रोडक्ट आहे, त्यामुळे ही कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे. तुमच्याकडून गडबड होऊ शकते. तुम्ही म्हणणार सर इथं 2 प्रोडक्ट तयार झाले. 2 नाही, मॅग्नेशियम ऑक्साईडचा एकच प्रोडक्ट तयार झाला, पण त्याचे 2 मॉलिक्यूल आहेत. लक्षात आलं. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ कॉम्बिनेशन रिॲक्शन. पुढे बघा, 13 झालं. 14. When quicklime calcium oxide reacts with water, the product formed is. कॅल्शियम ऑक्साईड आणि वॉटरची रिॲक्शन, त्याला क्विक लाईम म्हणतात, त्याला स्लेक्ड लाईम. हे बघा, CaO प्लस वॉटर H2O, कोण तयार होतं, CaOH2 प्लस हीट, प्लस हीट. हे बघा, हे सॉलिड, हे लिक्विड आणि हे ॲक्वियस सोल्युशन. कोण तयार झालं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. अशा रिॲक्शन लिहून काढायच्या, 2दा 3दा 4दा, अशा पद्धतीनं रिॲक्शन आपण लिहून त्याची प्रॅक्टिस या ठिकाणी केली पाहिजे. अ डिकम्पोजिशन रिॲक्शन इज अ रिॲक्शन इन विच. डिकम्पोजिशन मध्ये काय होतं, एकच रिॲक्टंट असतो, तो फुटतो आणि त्यापासून 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात. आता याच्यामध्ये बघा, 1 रिॲक्टंट ब्रेक्स डाऊन इंटू 2 or more प्रोडक्ट्स. 2 किंवा 2 पेक्षा जास्त या ठिकाणी प्रोडक्ट्स तयार होतात. सो द ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर बी आहे. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 15. In decomposition of sugar on heating, the black substances formed is. ब्लॅक कोण तयार होतो, कार्बन, काळा कार्बन असतो. शुगरला जाळल्यावर कोण तयार होतं, शुगरला जाळल्यावर म्हणजे हे बघा, हीट दिल्यावर कोण तयार होतं, कार्बन प्लस H2O. शुगरचा फॉर्म्युला काय, शुगरचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. काय फॉर्म्युला आहे शुगरचा, आहे का नाही लक्षात, नसेल लक्षात तर लिहून घ्या. शुगरचा फॉर्म्युला हे बघा, इथं फॉर्म्युला आहे शुगरचा, C12H22O11. C12H22O11 कोण तयार झालं बघा, कार्बन वॉटर. हा कार्बन ब्लॅक कलरचं तयार होतं, ब्लॅक कलर. तर हा जो फॉर्म्युला आहे शुगरचा, याला नोट डाऊन करा, चुकू नका. शुगर
C12H22O11, ग्लुकोज C6H12O6. हे दोन फॉर्म्युले तुमच्याकडे नोट डाऊन असू द्या, पाठ करा हुकमपट्टी करून. शुगरला जाळल्यावर कोण तयार होतं? कार्बन आणि वॉटर. कार्बन ब्लॅक कलरचे पार्टिकल्स तयार होतात, कार्बन तयार होतं. लक्षात आलं का? कार्बनचे पार्टिकल्स या ठिकाणी तयार झाले. कार्बनचे पार्टिकल्स तयार झाले. हे बघा कार्बन. नेक्स्ट, when calcium carbonate is heated strongly it decomposes to form. कॅल्शियम कार्बोनेटला हिट केल्यावर कोण तयार होतं? कॅल्शियम कार्बोनेटचं दुसरं नाव सांगितलं मी तुम्हाला, लाइमस्टोन. लाइमस्टोन लक्षात असू द्या. याला तापवल्यावर डिकम्पोज झाल्यावर कोण तयार होतं? ही रिॲक्शन तुम्हाला आली पाहिजे. कॅल्शियम कार्बोनेट याला आपण तापवलं, हा सॉलिड आहे. तापवल्यावर कोण तयार होतं? कॅल्शियम ऑक्साईड प्लस या ठिकाणी CO2 गॅस बाहेर पडतो. कॅल्शियम ऑक्साईड CO2 गॅस बाहेर पडतो. म्हणजे कोण तयार झालं सांगा? टू फॉर्म कॅल्शियम ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड. हे बघा, कॅल्शियम ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड हे दोघ जण तयार होतात. इथं कॅल्शियम कार्बोनेटच्या जागेवर कधी कधी लाइमस्टोन पण येईल. लाइमस्टोनला तापवल्यावर कोण तयार होणार? हे मी लक्षात ठेवा. लाइमस्टोन म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 सॉलिड मध्ये असतं, सॉलिड. त्याला तापवले कॅल्शियम ऑक्साईडचं पावडर आणि CO2 गॅस हा बाहेर निघून जातो. ओके, पुढे या. रिॲक्शनची प्रॅक्टिस करा. नेक्स्ट, द गॅस यू ऑर्डर ड्युरिंग डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट टर्न्स डॅश डॅश. आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, या जो गॅस असतो तो CO2, तो कुठून पास होतो? CO2 पास होतो लाईम वॉटर मधून. CO2 गॅस लाईम वॉटर मधून पास झाला. लाईम वॉटर मधून पास झाल्यावर रंग काय होतो त्याचा? मिल्की. कुठून पास केल्यानंतर? लाईम वॉटर मधून. तर त्याचा आन्सर काय? लाईम वॉटर. लाईम वॉटरचा फॉर्म्युला काय? CaOH2 aqueous. CaOH2 कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे लाईम वॉटर. कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे लाईम वॉटर. लक्षात ठेवा, CaOH2 लाईम वॉटर मधून पास करावा लागतो. लाईम वॉटरला ते मिल्की बनवतं. ओके, पुढे बघा. द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन फॉर द डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन परऑक्साईड. हायड्रोजन परऑक्साईड. हायड्रोजन परऑक्साईडचा काय फॉर्म्युला? हायड्रोजन परऑक्साईडचा फॉर्म्युला हे बघा, H2O2. कोण भेटतं तुम्हाला? त्याचं डिकम्पोजिशन झाल्यावर H2O प्लस O2. हे पाठच करावं लागतं. हायड्रोजन परऑक्साईडचं डिकम्पोजिशन होतं कसं? नॅचरली. तो फुटतो, त्यापासून पाणी आणि ऑक्सिजन तयार होतं. आता इथं काय करायचं? 2 घ्यायचं. किती ऑक्सिजन झाले? इकडे 2 आणि इथले 2, टोटल 4 झाले. इथं 4 होण्यासाठी इथं घ्या, बेदोनी 4. हायड्रोजन किती झाले? बेदोनी 4. हायड्रोजन किती झाले? बेदोनी 4. बॅलन्स झाली. सांगा हे ऑप्शन कुठं आहे? ऑप्शन नंबर बी. 2H2O2 इट गिव्स 2H2O प्लस O2. 2H2O प्लस O2. ऑप्शन नंबर बी. ओके, ऑप्शन नंबर बी. त्यानंतर बघा पुढे 31. द डिकम्पोजिशन ऑफ वॉटर इंटू हायड्रोजन अँड ऑक्सिजन बाय पासिंग इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड. पाण्यामधून करंट पास करणे त्याला काय म्हणायचं? इलेक्ट्रोलायसिस. लक्षात ठेवा, इलेक्ट्रोलायसिस. याची रिॲक्शन पण लक्षात ठेवा. इलेक्ट्रोलायसिस म्हणजे काय? साध्या भाषेत इलेक्ट्रोलायसिस म्हणजे पाण्यातून करंट पास करणे. लक्षात ठेवा, पाण्यातून करंट पास करणे म्हणजे पाठवणे. पाण्यातून करंट पास केल्यावर काय होतं? तर जे आपण रॉड टाकलेले असतात करंट पास करण्यासाठी, तिथं बबल्स तयार होतात. बबल्स म्हणजे बुडबुडे. ते बुडबुडे कशाचे असतात? हायड्रोजन गॅस अँड ऑक्सिजन गॅस. हे बघा, H2O. याच्यातून जर तुम्ही करंट पास केला म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी. लक्षात ठेवा, जर तुम्ही इलेक्ट्रिकल एनर्जी पास केली तर
हा डिकम्पोज होतो, H पासून H2 गॅस आणि O पासून ऑक्सिजन गॅस, असे दोन गॅस या ठिकाणी रिलीज होतात. दोन गॅस रिलीज होतात. फक्त बॅलन्स करण्यासाठी इथं दोन घ्या, किती हायड्रोजन झाले 4, इथं दोन घ्या, बेदोनी 4. ऑक्सिजन किती आहे तिकडं 2, इकडं 2. रिॲक्शन बॅलन्स झाली. लक्षात आलं? दिस इज अ केमिकल रिॲक्शन फॉर इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटर और इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर. पाण्यातून करंट पास करणे. नेहमी लक्षात ठेवा, पाण्यातून करंट पास केल्यावर कोण तयार झालं? हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस, दोन गॅस तयार होतात. वॉटर डिकम्पोज होतो, वॉटर फुटतो. ओके, इलेक्ट्रोलायसिस म्हणजे कळालं का? पाण्यातून करंट पास करणे, पाण्यातून करंट पास करायचं. नेक्स्ट, विच टाइप ऑफ रिॲक्शन इज रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन. त्याच्यामध्ये थोडं करेक्शन आहे. हे ॲरो आहे आणि ॲरोच्या वर डेल्टा आहे. CaCO3 ला आपण हीट दिली, कोण तयार झालं? कॅल्शियम ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड गॅस. म्हणजे हा एकच रिॲक्टंट आहे. ओके, यापासून दोन प्रोडक्ट तयार झाले. कसं? हे बा, हा एक प्रोडक्ट प्लस पुढचा हा दुसरा प्रोडक्ट. एक रिॲक्टंट तो फुटला आणि त्यापासून हा आणि हा असे दोन प्रोडक्ट तयार झाले. मग कोणत्या प्रकारची रिॲक्शन? डिकम्पोजिशन रिॲक्शन. सिंपल. सो द आन्सर इज डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन रिॲक्शन. पुढे बघा, वाचा डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये क्वेश्चन नंबर 33. डिकम्पोजिशन रिॲक्शन इज अ रिॲक्शन इन विच, आता सांगितलं मी, वन रिॲक्टंट ब्रेक्स. एकच रिॲक्टंट असतो, तो ब्रेक होतो इनटू टू और मोर प्रोडक्ट्स. एकच रिॲक्टंट असतो, तो फुटतो, तुटतो, मोडतो आणि त्यापासून दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात. त्याला ब्रेक्स म्हणायचं, ब्रेक्स डाऊन. नेक्स्ट 34. इन द डिकम्पोजिशन ऑफ वॉटर बाय इलेक्ट्रोलिसिस द प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड. आताच मी सांगितलं तुम्हाला, डिकम्पोजिशन ऑफ वॉटर बाय इलेक्ट्रोलिसिस. वॉटर बाय इलेक्ट्रोलायसिस म्हणजे काय? वॉटर बाय इलेक्ट्रोलायसिस म्हणजे काय? आताच सांगितलं मी, पाण्यातून करंट पास करणे. पाण्यातून करंट पास करणे, पाण्यातून करंट पास करणे. मग तुम्ही सांगा, पाण्यातून करंट पास केल्यावर काय तयार झालं? हे बा, H2O हा फुटला आणि यापासून कोण तयार झालं? हायड्रोजन गॅस प्लस ऑक्सिजन गॅस, दोन गॅस तयार होतात. सो हायड्रोजन अँड ऑक्सिजन गॅस आर फॉर्म्ड. हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅस तयार होतात. ही आता रिॲक्शन मी तुम्हाला सांगितली. पुढे बघा, क्वेश्चन नंबर 35. विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये काय होतं? एक रिॲक्टंट तुटतो, ब्रेकडाऊन होतो, त्यापासून दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात. बघा बरं, याच्यामध्ये आता किती वेळ झाला आपण या ठिकाणी हे करत आहोत? हे बघा, हे ओके, CaCO3 ॲरो आहे, कॅल्शियम कार्बोनेट, याला आपण तापवलं, कोण तयार झालं? कॅल्शियम ऑक्साईड प्लस CO2. ही डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे. हा एकच रिॲक्टंट आहे, यापासून दोन प्रोडक्ट तयार झाले. हा एक आणि हा दुसरा. दोन प्रोडक्ट कसे तयार झाले, कसं ओळखायचं? याच्या मधात प्लस साइन आहे, इकडला प्लस तिकडला. डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये काय होतं कळालं का? एकच रिॲक्टंट असतो, तो फुटतो आणि त्यापासून दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात. ओके, ही कोणती रिॲक्शन आहे सांगा? पहिली. हे बघा, हे दोन रिॲक्टंट आहे, हे मिक्स झाले, त्याच्यापासून एकच प्रोडक्ट तयार झाला. हे दोन मॉलिक्युल आहेत, हा प्रोडक्ट एकच आहे, अजून एक असतं तर प्लस असं असतं, पण एकच प्रोडक्ट आहे. याचा अर्थ काय? हे दोघं कंबाईन झालेले आहेत, म्हणून ही कोणती रिॲक्शन? कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन ही सांगा. त्याच्यामध्ये पण काय झालं? हे आणि हे दोन रिॲक्टंट आहेत, मिक्स झाले आणि एकच प्रोडक्ट तयार झाला. सो इट इज ऑल्सो कॉम्बिनेशन रिॲक्शन. ही पण कॉम्बिनेशन रिॲक्शन. खालची सांगा, खालची सांगा, खालची सांगा कोणती रिॲक्शन आहे आता खालची?
ओळखता आले पाहिजे तुम्हाला. हे बघा, प्लस मायनस प्लस मायनस, याचा प्लस याचा मायनस, याचा प्लस याचा मायनस, आयॉन्सचं एक्सचेंज झालं. एक्सचेंज ऑफ आयॉन्स टू फॉर्म प्रिसिपिटेट. एजी सिल्वर, AgCl, सिल्वर क्लोराईडचा प्रिसिपिटेट तयार होतो. मग सांगा ही कोणती रिॲक्शन आहे? डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, ही डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. आलं का लक्षात? मग तुम्हाला ती रिॲक्शन ओळखता आल्या पाहिजे. पुढे बघा, क्वेश्चन नंबर 36. ड्युरिंग हिटिंग कॅल्शियम कार्बोनेट द सॉलिड सबस्टन्स लेफ्ट बिहाइंड इन द टेस्ट ट्यूब इज. त्या टेस्ट ट्यूब मध्ये कोणता सॉलिड सबस्टन्स राहतो? नेहमी लक्षात ठेवा, समजा या टेस्ट ट्यूब मध्ये कॅल्शियम कार्बोनेट घेतला आपण. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे काय? अशा पद्धतीचे खडे राहतात. हे बघा, कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे CaCO3, आणि याला हीट दिली, उष्णता दिली, काय होतं? हे बघा, CaCO3 याला ज्यावेळेस आपण हीट देतो त्यावेळेस कॅल्शियम ऑक्साईडचं पावडर तयार होतं. पावडर प्लस CO2 गॅस तयार होतो. तो CO2 गॅस निघून जातो. हे बघा, याच्यातून बाहेर पडतो कोणता गॅस सांगा? CO2 गॅस. कधी? या कॅल्शियम कार्बोनेटला आपण तापवल्यावर. मग शिल्लक कोण राहतं सांगा? CaO म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड. हे बघा, ऑप्शन नंबर बी, कॅल्शियम ऑक्साईड. कॅल्शियम ऑक्साईड शिल्लक राहतं. ही रिॲक्शन बघा मी किती वेळेस लिहिली. कॅल्शियम कार्बोनेटला हीट दिलं, कोण तयार होतं? कॅल्शियम ऑक्साईडचं पावडर, जी ह्या टेस्ट ट्यूब मध्ये राहतं. बारीक 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 पावडर तयार होतं, आणि बाहेर कोणता गॅस पडतो? CO2 गॅस या ठिकाणी बाहेर पडत असतो. सो द ऑप्शन नंबर बी, बॉम्बे. नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन 37. वाचा क्वेश्चन 34. In a displacement reaction, a dash dash reactive element displaces a dash dash reactive element from its compound. कोण कोणाला रिप्लेस करतो सांगा? कोण कोणाची जागा घेतं? मोर रिॲक्टिव्ह आयॉन्स ऑफ द एलिमेंट टेक द प्लेस ऑफ लेस रिॲक्टिव्ह आयॉन्स ऑफ द एलिमेंट. जो जास्त रिॲक्टिव्ह असतो ना, तो कमी रिॲक्टिव्ह एलिमेंटच्या जागेवर जातो. सो द आन्सर इज मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट. मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट डिस्प्लेसेस अ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट. ज्याच्यात जास्त ताकद आहे तो काय करतो? कमी ताकदीवाल्याला बाजूला काढतो आणि त्याच्या जागेवर जातो. कोण कोणाच्या जागेवर जातो? मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट, जास्त ताकद असलेला एलिमेंट हा कमी ताकद असलेल्या एलिमेंटच्या जागेवर जातो. लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटच्या जागेवर जातो. सो द ऑप्शन नंबर इज बी. व्हेन iron is added to copper sulfate solution, the products formed are. तेव्हा आयर्न Fe कोणात ऍड केला? कॉपर सल्फेट सोल्युशन, CuSO4, कॉपर सल्फेट सोल्युशन. when Fe is added plus कॉपर सल्फेट सोल्युशन, कोण तयार होतं? हा जो कॉपर फेरस असतो हा मोर रिॲक्टिव्ह आहे, त्यामुळे हा कोणाच्या जागेवर जातो? कॉपरच्या. कॉपर बिचारा बाजूला निघतो, त्याच्या जागेवर फेरस जातो. हा Fe याच्या जागेवर आला, कोण तयार झालं? FeSO4 प्लस हा कॉपर बाजूला गेला. सांगा कोण तयार झालं? FeSO4 प्लस Cu. सो द ऑप्शन ए. हे ऑप्शन नंबर ए, हे ऑप्शन आहे. येते का बघा लक्षात? मी रिॲक्शन तुम्हाला लिहून दाखवलेली आहे, प्रॅक्टिस करा. पुढे बघा, वाचा क्वेश्चनला वाचा. अ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन इन्व्हॉल्व्स. डबल डिस्प्लेसमेंट मध्ये काय होतं? एक्सचेंज ऑफ आयॉन्स. एक्सचेंज ऑफ आयॉन्स बिटवीन द रिॲक्टंट्स. त्याच्या पुढे जाऊन सांगतो टू फॉर्म प्रिसिपिटेट. कोण तयार होतं सांगा? टू फॉर्म प्रिसिपिटेट. प्रिसिपिटेट म्हणजे गाळ.
गाळ तयार होतो. सो द ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता सांगितलं मी, ज्या रिॲक्शन मध्ये प्रिसिपिटेट तयार होतो, ज्या रिॲक्शन मध्ये प्रिसिपिटेट म्हणजे गाळ तयार होतो, ती रिॲक्शन डबल डिस्प्लेसमेंट असते. आणि जनरली गाळ तयार झाला म्हणजे आपण खाली जाणाऱ्या ॲरोनं दाखवतो. मी इथं बघा बरं, कोणत्या याच्यामध्ये गाळ आहे, इथं आहे का नाही, इथं आहे का नाही, इथं आहे का नाही, मग इथं बघा गाळ तयार झालेला आहे, ही तयार आहे, ही डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. सो द ऑप्शन नंबर बी. याच्यामधल्या बाकीच्या रिॲक्शन ओळखा बरं, कोणकोणत्या प्रकारच्या रिॲक्शन आहे ओळखा तुम्ही. याच्यामध्ये काय झालं, झिंक कोणाच्या जागेवर गेला, कॉपर एक दुसऱ्याच्या जागेवर गेला. झिंक इज मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट, कॉपर इज लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट. हा झिंक जास्त रिॲक्टिव्ह असल्यामुळे त्यानं कॉपरला बाजूला काढलं आणि त्याच्या जागेवर गेलं. सो दिस इज अ डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ही डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. लक्षात येते का बघा, ही कोण आहे, गाळ तयार झाला. नेहमी लक्षात ठेवा, प्रोडक्ट मध्ये असा ॲरो जर दाखवला, प्रिसिपिटेट जर तयार झाला आणि आयॉन्सचं जर एक्सचेंज होत असेल, ही कोणती रिॲक्शन असते, डबल डिस्प्लेसमेंट. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. पुढे सांगा, त्याच्यात हे दोघं जण कंबाईन झाले, एकच प्रोडक्ट तयार झाला. मी वारंवार सांगतो, इथं दोन म्हणजे दोन प्रोडक्ट तयार झालेले नाही. मॅग्नेशियम ऑक्साईड हा एकमेव प्रोडक्ट आहे, त्याचे दोन मॉलिक्यूल आहेत, म्हणजे याच्या पुढे प्लस असं कोणी नाही. म्हणजे हे दोघं जण कंबाईन झालेले आहेत. म्हणजे कोणती रिॲक्शन आहे सांगा, कॉम्बिनेशन रिॲक्शन. ही कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे. खाली सांगा, हा कॅल्शियम कार्बोनेट हा एकच रिॲक्टंट आहे, हा डिवाइड झाला, ब्रेकडाऊन झाला, यापासून कोण तयार झालं, कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड गॅस. म्हणजे दोघं जण तयार झाले, एकाचे दोन. म्हणजे ही कोणती रिॲक्शन आहे, डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे. तुम्हाला ती ओळखता आली पाहिजे. हे असं सगळं तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. त्यानंतर पुढे बघा 22. वाचा 22 क्वेश्चन. वाचा 22 ला. melting of ice is an example of. 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 सांगा, मेल्टिंग ऑफ आईस कोणाचं एक्झाम्पल आहे, बर्फ वितळणे. बर्फ वितळणे. बर्फ वितळताना काय होतं सांगा, हा जो आईस आहे, पुढचा क्वेश्चन आहे ना, मेल्टिंग ऑफ आईस, बर्फ वितळणे. बर्फ वितळताना काय होतं, हा जो आईस आहे, बर्फ वितळताना ही बाहेरची हीट अब्झॉर्ब करतो. अब्झॉर्ब, बाहेरची हीट अब्झॉर्ब करतो. बाहेरची हीट अब्झॉर्ब करतो आणि मग वितळतं. मग हीट अब्झॉर्ब करणे म्हणजे काय, एंडोथर्मिक प्रोसेस. एंडोथर्मी, हीट अब्झॉर्ब करणे. पुढे बघा, ड्युरिंग द dissolution of potassium nitrate in water, the temperature of the solution. हा जो पोटॅशियम नायट्रेट आहे, ज्यावेळेस आपण पाण्यात टाकतो, लक्षात येते, पाण्यात टाकतो त्यावेळेस काय होतं, ज्यावेळेस आपण ह्याला पाण्यात टाकतो काय होत असतं, द टेम्परेचर ऑफ द सोल्युशन, त्या सोल्युशनचं टेम्परेचर म्हटलेलं आहे, ते काय करतं, हीट बाहेर टाकतं. त्यामुळं बाहेरचं टेम्परेचर, सोल्युशनचं टेम्परेचर डिक्रीज होतं, कमी, हीट बाहेर पडते, स्वतःमधली हीट बाहेर पडते, टेम्परेचर कमी होतं.
सोल्युशनचं टेम्परेचर. पुढे बघा, क्वेश्चन नंबर 23. द डिसॉल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इन वॉटर इज ॲन. ज्यावेळेस आपण या NaOH ला पाण्यात टाकतो त्यावेळेस लार्ज अमाऊंट मध्ये हीट बाहेर पडते, उष्णता बाहेर पडते. जी कोणती एक्झाम्पल आहे, एक्झोथर्मिक प्रोसेस. हीट बाहेर पडते, हीट बाहेर पडते, एक्झोथर्मिक. अँड एंडोथर्मिक रिॲक्शन इन विच, एंडोथर्मिक मध्ये काय होत असतं, हीट इज ऑब्झॉर्ब्ड, हीट इज ऑब्झॉर्ब्ड, हीट ऑब्झॉर्ब होते, हीट इज ऑब्झॉर्ब फ्रॉम द सराउंडिंग. ऑप्शन नंबर बी. एंडोथर्मिक मध्ये हीट ऑब्झॉर्ब होते, एक्झोथर्मिक एक्झिट, हीट बाहेर पडते. नेहमी लक्षात ठेवा, दोघांमधला डिफरन्स कळाला का बघा. ज्या रिॲक्शन मधून हीट बाहेर पडते, ज्या रिॲक्शन मधून हीट बाहेर पडते ती कोणती रिॲक्शन, एक्झोथर्मिक. एक्झोथर्मिक हीट एक्झिट, बाहेर पडते, रिलीज. आणि दुसरं कोण आहे, एंडोथर्मिक. एंडोथर्मिक मध्ये काय होतं, हीट ऑब्झॉर्ब्ड, हीट ऑब्झॉर्ब्ड, हीट काय होते, ऑब्झॉर्ब होते. ओके, इथं काय आलं, हीट इज ऑब्झॉर्ब्ड. हा डिफरन्स लक्षात ठेवा. एक्झोथर्मिक मध्ये हीट बाहेर पडते, हीट बाहेर पडते त्यामुळं बाहेरचं टेम्परेचर वाढतं. एंडोथर्मिक हीट ऑब्झॉर्ब होते, बाहेरची हीट ऑब्झॉर्ब केली म्हणजे बाहेरचं टेम्परेचर कमी होत असतं, बाहेरचं टेम्परेचर कमी होत असतं. 44. पुढे बघा 45. विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ एक्झोथर्मिक रिॲक्शन. नेहमी लक्षात ठेवा, एक्झोथर्मिक मध्ये काय होत असतं, हीट इज रिलीज्ड, हीट इज रिलीज्ड, हीट इज रिलीज्ड, हीट बाहेर पडत असते. मग प्रोडक्ट साईडला जिथं हीट आहे ना, प्रोडक्ट साईडला जिथं हीट आहे, नेहमी लक्षात ठेवा ती एक्झोथर्मिक रिॲक्शन असते. प्रोडक्ट साईडला हीट हा शब्द असेल तर, जसं की इथं बघा, हा प्रोडक्ट साईडला हीट आहे त्यामुळे एक्झोथर्मिक आहे. ओके, त्यानंतर पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्लो केमिकल रिॲक्शन. स्लो म्हणजे हळूहळू होते. कोण हळूहळू होतं, रस्टिंग ऑफ आयरन म्हणजे काय, लोखंडाचे गंजणे, लोखंडाचे गंजणे. लोखंड हळू गंजतं, आपल्याला सगळ्याला माहित आहे, त्यामुळे ही स्लो केमिकल रिॲक्शन आहे. स्लो केमिकल रिॲक्शन, स्लो केमिकल रिॲक्शन. पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज फास्ट केमिकल रिॲक्शन. कोणतं फास्ट आहे, बर्निंग ऑफ कुकिंग गॅस ऑन इग्निशन. आपला घरातला गॅस पेटवला की लगेच जळायला लागतो, फास्ट आहे. विच फॅक्टर अफेक्ट द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन बिकॉज द रिॲक्टिव्हिटी ऑफ द सबस्टन्स इज इन्व्हॉल्व्ड. नेचर ऑफ द रिॲक्टंट्स. more is the reactive nature of reactants, faster will be the reaction. जेवढं रिॲक्टंटचा रेट, रिॲक्टिव्हिटी रेट जास्त असतो म्हणजे पटपट रिॲक्शन करतात, ती रिॲक्शन फास्ट होणार आहे. सिंपल, बी. नेक्स्ट, ॲल्युमिनियम रिॲक्ट्स विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड दॅन झिंक. ॲल्युमिनियम हा हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर कसा रिॲक्ट होतो, झिंक आणि ॲल्युमिनियम. मी तुम्हाला सिरीज सांगितलेली, काय सिरीज सांगितलेली आहे बा, काकाचं नालायक लंगड कार्ट मागून आलं, झिंक फेकून पबजी खेळायला गेलं, कुमारी हायगर्ल झाली अँग्री सोन्याला पाहून. याच्यामध्ये बघा बरं, ॲल्युमिनियम आणि झिंक, हे बघा हे ॲल्युमिनियम आहे आणि हे झिंक आहे. वरून खाली येताना काय होतं, रिॲक्टिव्हिटी कमी होत जाते. हे बघा, रिॲक्टिव्हिटी डिक्रीजेस, रिॲक्टिव्हिटी कमी कमी होत जाते. म्हणजे याच्यात ॲल्युमिनियम आणि झिंक मध्ये कोण मोर रिॲक्टिव्ह आहे, ॲल्युमिनियम वर आहे त्यामुळे ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह. मग ॲल्युमिनियम कसा रिॲक्ट होणार, फास्टर दॅन झिंक. नेहमी लक्षात ठेवा, ॲल्युमिनियमची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे
झिंक पेक्षा, कारण ॲल्युमिनियम वर आहे, खाली जाताना रिॲक्टिव्हिटी कमी होत जाते. ॲल्युमिनियम वर आहे, त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे, मग तो कसा रिॲक्ट होणार? फास्टर. लक्षात ठेवा, आन्सर सी, फास्टर. फास्ट रिॲक्ट होणार, फास्ट. पुढे बघा, द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इन्क्रीजेस when the size of the reactant particles decreases. जेवढे पार्टिकलची साईज बारीक तेवढा रिॲक्शनचा रेट फास्ट. म्हणून आपल्या घरचे सांगतात आपल्याला खात असताना चावून खा. चावून का खा? कारण आपण जेवढं जास्त चावणार तेवढं ते बारीक बारीक होणार, जेवढं बारीक होणार तेवढी रिॲक्शन फास्ट होणार, म्हणजे डायजेशन लवकर होणार. नेहमी लक्षात ठेवा, पार्टिकलची साईज जेवढी लहान असते तेवढी रिॲक्शनचा रेट हा फास्ट असतो. फास्टर विल बी द रिॲक्शन. पुढे बघा, विच रिॲक्ट फास्टर विथ कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट मध्ये बरोबर कोण फास्ट रिॲक्शन करणार? कोण करणार? कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड. कॉन्सन्ट्रेटेडचा अर्थ काय? पाणी कमी. पाणी कमी, ज्याच्यात पाणी कमी असतं त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. More is the concentration of reactants, faster will be the reaction. जेवढं कॉन्सन्ट्रेशन जास्त तेवढी रिॲक्शन फास्ट. सो द ऑप्शन नंबर बी. पुढे बघा, इन्क्रीजिंग द टेम्परेचर जनरली द रेट ऑफ रिॲक्शन केमिकल रिॲक्शन. टेम्परेचर वाढलं तर काय होतं? रिॲक्शनचा रेट वाढतो, म्हणजे रिॲक्शन फास्ट होते. हायर द टेम्परेचर of the reaction, faster will be the reaction. तेवढी रिॲक्शन फास्ट होत असते. म्हणजे टेम्परेचर जर वाढलं, लक्षात ठेवा रिॲक्शनचा रेट पण वाढतो, म्हणजे लवकर रिॲक्शन होते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, उन्हाळ्यामध्ये भाजी खराब होते लवकर. भाजी खराब होते लवकर. लवकर का होते? कारण उन्हाळ्यात टेम्परेचर जास्त असतं, भाजी खराब होते म्हणजे रिॲक्शन फास्ट होते. दॅन हिवाळा. हिवाळ्यापेक्षा का? हिवाळ्यात टेम्परेचर कमी असतं, रिॲक्शन हळू होते. म्हणून तर आपण पदार्थ फ्रीजमध्ये ठेवतो. फ्रीजमध्ये का ठेवतो? टेम्परेचर कमी असतं, त्यामुळे डिकम्पोजिशनचा रेट हा स्लो असतो. म्हणजे काय? लवकर रिॲक्शन होत नाहीत. म्हणजे काय? ते पदार्थ खराब होत नाही. मग ते खराब होऊ नये म्हणून तर आपण फ्रीजमध्ये ठेवत असतो. लक्षात आलं का? जेवढं टेम्परेचर जास्त तेवढी रिॲक्शन फास्ट. जेवढं टेम्परेचर जास्त तेवढी रिॲक्शन फास्ट. पक्क लक्षात ठेवा. पुढे बघा, इन द एक्सपेरिमेंट विथ शहाबाद टाईल कार्बन डायऑक्साइड CO2 is produced faster when HCl reacts with. फास्ट कधी होणार रिॲक्शन? पावडर्ड शहाबाद टाईल. ज्यावेळी आपण शहाबाद टाईलचं पावडर तयार करणार. पावडर म्हणजे कोण? एकदम बारीक 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 तुकडे असतात. पावडर मध्ये काय होतं? साईज ऑफ पार्टिकल्स कमी होतात तुकड्यापेक्षा. गिरणीत दळलं की काय होतं? पावडर झालं म्हणजे पार्टिकलची साईज बारीक झाली. जेवढी पार्टिकलची साईज बारीक असते तेवढी रिॲक्शनचा रेट फास्ट असतो. म्हणजे पावडर बरोबर रिॲक्शन फास्ट होते. पावडर बरोबर रिॲक्शन फास्ट होते का? साईज कमी असते. साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ द रिॲक्टंट्स आर डिक्रीजेस, देअरफॉर रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस. त्यामुळे पावडर बरोबर रिॲक्शन फास्ट होते. नेहमी लक्षात ठेवा, लार्ज पीसेस असतात ना त्याबरोबर रिॲक्शन स्लो होते, पावडर बरोबर फास्ट होते. का? पीसेस मध्ये तुकडे मोठाले असतात, पावडर मध्ये बारीक असतात. जेवढे तुकडे बारीक पावडर मध्ये बारीक असतं, पार्टिकल साईज ऑफ द रिॲक्टंट्स ही कमी असते, त्यामुळे रिॲक्शनचा रेट हा फास्ट असतो. पुढे, कॅटलिस्ट इज अ सबस्टन्स दॅट. कॅटलिस्ट काय करत असतो? इन्क्रीजेस द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन विदाउट अंडरगोईंग एनी केमिकल चेंज. कुठलीही केमिकल रिॲक्शन मध्ये बदल न करता तो रिॲक्शनचा रेट वाढवत असतो, त्याला आपण कॅटलिस्ट म्हणतो. कॅटलिस्ट म्हणजे कोण आहे? केमिकल सबस्टन्स जो रिॲक्शनचा रेट या ठिकाणी वाढवतो. रिॲक्शनचा रेट वाढवणारा केमिकल सबस्टन्स म्हणजे कॅटलिस्ट. ओके, इट इज डिफरंट फॉर डिफरंट केमिकल रिॲक्शन. वेगवेगळ्या पदार्थ केमिकल रिॲक्शन साठी तो पदार्थ वेगवेगळा असतो. आता पुढे बघा,
54 झालं. 55. Which catalyst is used in the decomposition of potassium chlorate? पोटॅशियम क्लोराईडच्या डिकम्पोजिशन साठी कोणता पदार्थ वापरला जातो? कोणता पदार्थ वापरला जातो? मॅंगनीज डायऑक्साइड ॲज अ कॅटलिस्ट. कॅटलिस्ट म्हणजे रिॲक्शन फास्ट होते. लक्षात येते का? तुमच्या लक्षात आहे का नाही? नसेल तर मी दाखवतो तुम्हाला बुक मध्ये. इकडे बघा, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पोटॅशियम क्लोराईडचा रेट पार्टिकलची साईज कमी केल्यामुळे वाढत नाही, टेम्परेचर वाढवल्यामुळे वाढत नाही. तो कोणामुळे वाढतो? हे वाचा इथं. हे पोटॅशियम क्लोरेट आहे. The reaction neither increases the rate of above reaction neither increases by reducing the particle size. पार्टिकलची साईज कमी करा, रिॲक्शनचा रेट वाढत नाही या कंडिशन मध्ये. बाय इन्क्रीजिंग द रिॲक्शन टेम्परेचर, त्याचं टेम्परेचर वाढवा तरी रिॲक्शन या ठिकाणी फास्ट होत नाही. मग कसं केलं जातं? इन प्रेझेन्स ऑफ मॅंगनीज डायऑक्साइड. हे बघा इथं शब्द आहे मॅंगनीज डायऑक्साइड to liberate O2 gas. No chemical change takes place in MnO2 in this reaction. या रिॲक्शन मध्ये पोटॅशियम क्लोरेटचा डिकम्पोजिशनचा रेट कसा वाढवला आपण? बाय युझिंग कॅटलिस्ट मॅंगनीज डायऑक्साइड MnO2. हायड्रोजन परऑक्साईडचा पण रेट कसा वाढवतो? हे बघा, त्याच्यामध्ये पण कोण टाकलं जातं? मॅंगनीज डायऑक्साइड. हे दोन पॅराग्राफ खूप महत्वाचे आहेत. पोटॅशियम क्लोराईडचा डिकम्पोजिशनचा रेट आणि हायड्रोजन परऑक्साईडचा डिकम्पोजिशनचा रेट कसा वाढवला जातो? बाय युझिंग कॅटलिस्ट. कोणता कॅटलिस्ट? मॅंगनीज डायऑक्साइड MnO2 हा वापरला जातो. ओके, आता आपण किती क्वेश्चन झाले? किती क्वेश्चन आहेत टोटल? टोटल पेजेस आहेत 57. आता शेवटचे 2 क्वेश्चन घेऊ आपण. ओके, राहिलेले क्वेश्चन मग परत आपण एखाद्या दिवशी सोडू, कारण आता 1 तास होत आला. बघा आता याच्यामध्ये बघा, ऑक्सिडेशन इज द प्रोसेस इन विच अ सबस्टन्स. ऑक्सिडेशन मध्ये काय होतं सांगा? 3 कंडिशन सांगितलेल्या मी. ऑक्सिडेशन मध्ये काय होतं? 3 कंडिशन. एक तर रिॲक्टंट मध्ये ऑक्सिजन कंबाईन होतो, रिॲक्टंट मध्ये ऑक्सिजन कंबाईन होतो, किंवा हायड्रोजन निघून जातो, किंवा लूज ऑफ इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन लूज होतात. मग बघा याच्यामध्ये काय आहे? गेन्स हायड्रोजन, हायड्रोजन गेन होत नाही, हायड्रोजन निघून जातो. लुजेस ऑक्सिजन, हे बघा ऑप्शन नंबर ई. लक्षात आलं? ऑक्सिडेशन मध्ये 3 कंडिशन पैकी कोणती एक कंडिशन झाली पाहिजे सॅटिस्फाय. काय? एक तर ऑक्सिजन कंबाईन झाला पाहिजे, और हायड्रोजन लूज झाला पाहिजे, और इलेक्ट्रॉन लूज झाले पाहिजे, म्हणजे इलेक्ट्रॉन गमावले पाहिजे. इथं लुजेस ऑक्सिजन नाही. ऑक्सिडेशन इज द प्रोसेस इन विच अ सबस्टन्स, हे नाही. गेन्स हायड्रोजन नाही, लुजेस ऑक्सिजन नाही, हे पण नाही. कंबाइन्स विथ ऑक्सिजन और लुजेस हायड्रोजन, हा याचा ऑप्शन काय? सी. लक्षात आलं का? याचा ऑप्शन सी आहे. कंबाइन्स विथ ऑक्सिजन, ऑक्सिडेशन म्हणजे काय? कंबाइन्स विथ ऑक्सिजन और लुजेस हायड्रोजन. सो द ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर सी आहे. हे पण नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅटलिस्ट, खालीलपैकी कोणता कॅटलिस्ट नाही? मॅंगनीज डायऑक्साइड आहे, आताच बघितलं आपण. पोटॅशियम क्लोरेट याच्या डिकम्पोजिशन साठी फास्ट हवा म्हणून वापरला जातो. हायड्रोजन परऑक्साईडचं डिकम्पोजिशन फास्ट हवा म्हणून वापरला जातो. एन्झाइम्स डायजेशन लवकर करतात आपल्या बॉडीमध्ये, कॅटलिस्ट आहे. निकेल हा पण कॅटलिस्ट आहे. कोणता कॅटलिस्ट नाहीये? कार्बन डायऑक्साइड हा CO2 हा कॅटलिस्ट नाहीये. सो ऑप्शन नंबर डी. ओके, तर आपले असे आज 58 क्वेश्चन सॉल्व करून झालेले आहे. कोण कॅटलिस्ट नाही? कार्बन डायऑक्साइड. ओके, तर अजून अर्धे क्वेश्चन या ठिकाणी राहिलेले आहेत. मी म्हटलं होतं आपण 9 वाजेपर्यंत घेऊ एकदाच, मला वाटतं सफिशियंट झाले 1 तास. ओके, राहिलेले क्वेश्चन आपण परत पुढच्या रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी किंवा एखाद्या दिवशी
आपण घेऊन टाकूया. ओके, आज आपण या ठिकाणी किती क्वेश्चन सॉल्व्ह केले? 58. एवढ्या क्वेश्चनवर आज आपण थांबू. राहिलेला भाग आपण नंतर पुन्हा कंटिन्यू करू. ठीक आहे, थँक्यू.